राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या आराधना दांडेकर यांनी मुरुड नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह युतीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रीती चौलकर, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांचे अभिनंदन करून मुरुड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही युतीच्या माध्यमातून मुरुड नगर परिषदेच्या विकासाला आता गती मिळेल असा विश्वास यावेळेस व्यक्त केला। वापर केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील, यांनी नेहमीच निवडणुकीच्या दरम्यान ज्यांच्या सोबत परस्पर जरी लढलो असलो तरी निवडणुकीच्या दरम्यान आपण राजकारणाची आपल्याला शिकवण असते आणि एकदा निवडणुका संपल्या की मग पुनश्च ज्या मतदार बंधू भगिनीने आपल्याला विश्वास दिलाय त्यांच्याकरता समाजकारणाला आपण त्या दिवशीपासून सुरुवात करतो आणि त्याचीच प्रचिती पुढच्या कालखंडामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करणार। या निमित्ताने आमचे प्रतिस्पर्धी जरी राहिले असतील तरी इथले स्थानिक आमदार महेंद्र दळवी साहेब असतील, त्याचबरोबर समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आमच्या कल्पनाताई पाटील असतील किंवा सर्वच इतर सुद्धा उमेदवार असतील, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की आपण ही निवडणूक अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडली। कांबळे साहेब, आम्ही तुम्हाला थोडासा कळत नकळत आमच्याकडनं त्रास तसा झाला नाही, पण तुमच्यावर सुद्धा, पण तो शेवटी निवडणुकीचा भाग असतो। आपण सर्वांनी मिळून मुरुडवासियांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतांचा धक्का दिला। मंगेशभाई, मला आठवतं 2016 साली ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस साहेब असतात, या शहराचे प्रश्न खूप आहेत की म्हणजे खरं म्हणजे एका बाजूला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला खाडी आहे, परत तिकडे पूर्वेला खाडी आहे, आम्हाला एक्सेप्ट व्हायला कुठेच जागा नाही। शहर वाढणार कसं, तेव्हा अतिक्रमण वाढतात, अनधिकृत बांधकाम होतात, तर आम्ही जो हद्दवाढचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे खूप वर्ष झाली त्याला, तो तसाच पडू नये आणि भविष्याचा जो आपल्याला हद्दवाढ जर केली तर तिथे मागणी वस्ती करून तिथे डॅम मध्ये होऊ शकतो असं एकंदरीत अभ्यास केलेला आम्ही पूर्ण नगरपालिकेत आणि 1992 आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। आता मला तसं म्हणजे घाबरण्याचं गरज नाही किंवा आपण घाबरण्याची गरज नाही, एवढी मला वाटते ताकद आपल्या पाठीची आहे। तसं दुसरं पर्यटन वाढीसाठी आम्ही ताई वाघोली डॅमची हे केली होती, पूर्ण झालेलं आहे, काम मंजूर झालं होतं, टेंडर निघालं होतं, पण त्यावेळेला फॉरेस्ट थोडासा फॉरेस्टचा तुकडा त्यात बाहेर आला काहीतरी, त्यामुळे ते थांबलेलं आहे। तो जर डॅम आमचा झाला तर निश्चित इथं पर्यटन खूप वाढेल। त्याची डिझाईन आपण दुसरी डॅमप्रमाणे केलेली आहे, तो एक विषय आहे। आपण तरुण इथे आहेत, आम्ही कित्येक वर्ष नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, प्ले ग्राउंडचा आमचा विषय कधीच संपला नाही, तो आपल्या माध्यमातून व्हावा अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। अजून एक प्रश्न आहे, डीपी आपण ज्या करतो 2006 केला संतोषबाई नगराध्यक्ष शासनाचा, पुढे 16 तो त्यांनी मंजुरी आली, डीपीला 2 तुकडे पाडले गेले त्यावेळेला डेव्हलपमेंटला, तर त्यावेळेला तो डीपी कधी परत एकदा त्याचा आपल्याला मांडता येईल काय ह्याला तुम्ही मार्गदर्शन आम्हाला करा। नव्याने आपण डीपी तयार करू, त्याने हा मुरुडचा विकास प्राधान्याने त्याला आपल्याला करता येईल। दुसरं आणखी एक असं आहे की आपल्याला विकास जो करायचा नाही आपल्याला मोडतोड करून करायचं नाही, हे तोडलं ते मोडलं असं करून करायचं नाही। आपल्याला वेल प्लॅन एक विकास आराखडा, टुरिझमचा विकास आराखडा, डेव्हलपमेंटचा विकास आराखडा तो तयार करून आम्ही तुमच्यासमोर मांडू, एक ब्ल्यू प्रिंट हे विकासाला तयार करून आपल्यासमोर मांडू एवढं आम्ही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।